महत्वाची बातमी आणि मोठी बातमी ठाकरे गटाच्या वरळीमधल्या बाले किल्ल्यामध्ये भाजपची बॅनरबाजी पाहायला मिळते। वरळी विधानसभेमधून अरविंद सावंतांना कमी मतदान झालं। अरविंद सावंतांना 64,000 तर महायुतीला 58,000 मतं पडली। भाजपकडून मतदारांचे आभार मानणारे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। ठाकरे गटाच्या वरळीमधल्या बाले किल्ल्यामध्ये भाजपकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। दक्षिण मुंबईतून शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार अरविंद सावंत निवडून आल्यानंतर आता वरळीमध्ये भाजपची बॅनरबाजी पाहायला मिळते आणि भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभेच्या माध्यमातून एक बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वरळीकरांचे लाख लाख आभार असं म्हणण्यात आलेलं आहे। वरळीकरांनी दिलेला जनादेश स्वीकारून येणाऱ्या विधानसभेत वरळीकरांच्या जास्तीत जास्त आशीर्वाद घेऊन लोकसभेची कसर विधानसभेत भरून काढू अशा आशयाचा हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की दीपक सावंत जे वरळी विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी हा बॅनर लावलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरळीतून उभाटा पक्षाला जी लीड मिळालेली आहे 64,884 ती दाखवण्यात आलेली आहे। त्यासोबतच भाजप आणि सेनेची मिळून जी मतं आहेत 58,129 ती सुद्धा या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच वरळीकरांनी दिलेला जनादेश स्वीकारून येणाऱ्या विधानसभेत वरळीकरांचा जास्तीत जास्त आशीर्वाद घेऊन लोकसभेची कसर भरून काढू अशा आशयाचा हा बॅनर आहे। हा बॅनर सध्या वरळीमध्ये चर्चेचा विषय ठरतो। याच ठिकाणाहून उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे आमदार आहेत आणि त्यामुळे भाजप आता येत्या विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे यांना टार्गेट करू पाहते का असा एक संदेश जो आहे या बॅनरच्या माध्यमातून देण्यात येतोय का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय। कॅमेरा पर्सन नरसिंग गज्जलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।